वेलकम टू SK एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या आपल्या या सेशनमध्ये आपण सरळ सेवा परीक्षेचं सेशन घेत आहोत. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की सरळ सेवा परीक्षांमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांमागे नेमका कोणता पॅटर्न आहे, कोणता कन्सेप्ट आहे, कोणता नियम आहे, कोणता एक्सेप्शन आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. एकंदरीत या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत की प्रश्नांचं ॲनालिसिस, प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि कशा प्रकारे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. ही आपली एक प्रॅक्टिस आहे. आपण अशी कंटिन्युअसली जर प्रॅक्टिस करत राहिलो तर नक्कीच परीक्षेच्या दिवशी जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नांना समोर पाहणार तेव्हा ते प्रश्न तुम्हाला फॅमिलियर वाटतील आणि त्याचं अचूक उत्तर जे आहे ते तुम्हाला 100% देता येईल. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड and the word is auspicious. Auspicious या शब्दाचा अर्थ प्रत्येकाला माहिती असेल, पवित्र, शुभ किंवा मंगल. जे काही पवित्र आहे किंवा जे काही शुभ आहे किंवा जे काही मंगल किंवा मंगलमय आहे त्याला आपण ऑस्पिशियस असं म्हणत असतो. यासाठी दुसरा सिनोनिम कोणता आहे तर यासाठी पायस हा सिनोनिम आहे, यासाठी होली हा सिनोनिम आहे, यासाठी सेक्रेड हा सिनोनिम आहे. सो आपण पाहू शकतो या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे सस्पिशियस. आणि सस्पिशियस म्हणजे काय? संशयास्पद. त्याचा अर्थ ऑस्पिशियस होत नाही. हे फक्त एकसारखे दिसणारे शब्द आहेत आणि म्हणून सस्पिशियस जो शब्द आहे तो जर संशयित हा अर्थ देत असेल तर तो आपला सिनोनिम होणार नाही. त्यानंतर इल म्हणजे काय? जे काही बॅड असेल ते, जे काही वाईट असेल ते, जे काही अशुभ असेल ते असणार इल. म्हणजे ऑस्पिशियस हा जो शब्द आहे याचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता होणार? इल. परंतु आपल्याला सिनोनिम विचारलेला आहे म्हणून इल आपलं उत्तर होणार नाही. या ठिकाणी सी ऑप्शन मध्ये आपल्याला होली हा शब्द दिसतोय आणि होली या शब्दाचाच अर्थ होतो मंगल, पवित्र किंवा शुभ. तसेच ऑस्पिशियस या शब्दाचा अर्थ होतो पवित्र, शुभ किंवा मंगल. यानंतर आणखी कोणकोणते शब्द आहेत तर पायस हा शब्द आहे. या शब्दाचा अर्थ होतो पवित्र, मंगल किंवा शुभ. आणि एक सेक्रेड हा शब्द आहे. या शब्दाचा अर्थही होतो पवित्र किंवा मंगल किंवा शुभ. सो या ठिकाणी ऑस्पिशियस असेल किंवा पायस असेल किंवा सेक्रेड असेल किंवा होली असेल, या सर्व शब्दांचे अर्थ पवित्र, मंगल किंवा शुभ असे होतात. शब्द फार महत्त्वाचा आहे. यापैकी कोणताही शब्द आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्याचे अँटोनिम्स विचारले जाऊ शकतात किंवा त्याचे सिनोनिम्स विचारले जाऊ शकतात. म्हणून हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. यानंतर जेन्युइन आहे. जेन्युइन म्हणजे काय? जे काही ओरिजिनल आहे ते, जे काही सोर्स आहे ते, जे काही असली आहे ते, म्हणजे जेन्युइन या ठिकाणी पवित्र, मंगल, शुभ याचं सिनोनिम होऊ शकत नाही. करेक्ट ऑप्शन सी होली आहे. ओके. कोणाला काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकतात जे काही प्रॉब्लेम्स असतील ते. यानंतर पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट प्रपोजिशन. एक करेक्ट प्रपोजिशन आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे. द फॅन वॉज डायरेक्टली डॉट 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 माय हेड. तो जो फॅन आहे, जो सिलिंग फॅन आहे, हा सिलिंग फॅन एक्झॅक्टली माझ्या डोक्याच्या वर आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. सो बघा, द फॅन इज डायरेक्टली. डायरेक्टली म्हणजे तो सरळ रेषेत वर आहे. आणि सरळ रेषेत वर असेल तर आपण कशाचा वापर करतो? ओव्हरचा वापर करतो. हे प्रपोजिशन या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला अबव आणि ओव्हरमध्ये नेमका काय फरक आहे हे पूर्णतः स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्समधील प्रेपोजिशन्स बघा किंवा लाईव्ह सेशन्समध्ये झालेले प्रेपोजिशन्स हे व्हिडिओज पहा. जवळपास 19 व्हिडिओज आहेत. एक व्हिडिओ कमीत कमी 45 मिनिटांचा आहे. असे हे सर्व 19 व्हिडिओज जर तुम्ही व्यवस्थित पाहिलेत तर कोणतं प्रपोजिशन कुठे यूज करायचं आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. म्हणून जे काही वर असेल आणि अगदी सरळ रेषेत असेल तर त्यासाठी आपण ओव्हरचा वापर करत असतो. सो या ठिकाणी ओव्हर हे करेक्ट असेल. ऑन म्हणजेच वर. ऑनचा अर्थही होतो वर, परंतु ज्याच्या जे वर असेल ते त्याच्याशी स्पर्श करत असेल. म्हणजे फॅन जर डोक्याच्या वर आहे तर फॅन डोक्याला स्पर्श करतोय का? अजिबात नाही, असं होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ऑन हे प्रपोजिशन घेता येणार नाही. बिलोही घेता येणार नाही
बिलो घेता येणार नाही, कारण बिलोचा अर्थ काय होतो, खाली. तर फॅन आपल्या खाली, डोक्याच्या खाली थोडी असतो. सो या ठिकाणी ॲट हे प्रिपोजिशन आणि बिलो ही प्रिपोजिशन्स घेता येणार नाही. सो करेक्ट प्रिपोजिशन असेल ओव्हर. क्लिअर आहे सर्वांना? ओके. करुणा मॅडमांचं म्हणणं आहे की हे जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहे ते कुठे बघायचे. जेव्हा तुम्ही तुमच्या कोर्सच्या मध्ये जाणार, कोर्सला ॲक्सेस करणार, तेव्हा तुम्हाला वर कंटेंट दिसेल. कंटेंटला क्लिक करायचं, सर्व फोल्डर्स तुम्हाला दिसतील. त्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स नावाचं जे फोल्डर आहे त्यामध्ये ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेले लेक्चर्स तुम्हाला दिसतात. त्यानंतर खाली तुम्हाला व्होकॅबलरी नावाचं, स्पेशल व्होकॅबलरी नावाचं फोल्डर दिसेल. त्यामध्ये पूर्ण तुमचे व्होकॅबलरी बेस्ड व्हिडिओज असतील. त्यानंतर खाली तुम्हाला लाईव्ह सेशन्स, म्हाडा एक्झामिनेशन असं एक फोल्डर दिसेल. त्यामध्ये आपण हे जे 4 ते 5 लाईव्ह लेक्चर घेतो हे रेकॉर्ड झाल्यानंतर त्याच्यामध्ये दिसेल. आणि एक लाईव्ह सेशन MPSCचं आहे जे 9 ते 10 या वेळेत आपण घेत असतो रात्री, ते 4 नंबरचं जे फोल्डर असेल त्याच्यामध्ये दिसतील. आणि वेगवेगळ्या कोर्समध्ये वेगवेगळ्या स्थानावर असतील फोल्डर्स, परंतु नावं मी जी ती सांगितली तुम्हाला तीच असणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर्स असतील त्या फोल्डरमध्ये रेकॉर्डिंग्स असेल. त्यानंतर जे लाईव्ह सेशन्स म्हणून दिलेलं आहे त्यामध्ये लाईव्ह झालेले लेक्चर्स तुम्हाला पाहता येतील. तुम्ही जर एकदा ओव्हरव्ह्यू घेतला तर तुम्हाला ते सर्व लक्षात येईल. क्लिअर? तर हा आहे आपला दुसरा प्रश्न. आता घेऊया तिसरा प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. आता या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलेला आहे हा क्वेश्चन टॅगवर विचारलेला आहे. यू हॅव मेमोराइज्ड युअर स्पीच. तू तुझं भाषण पाठ केलेलं आहे. आता बघा, सब्जेक्ट आहे यू, हा हॅव आणि हा आहे V3. हा मेमोराइज्ड काय आहे, V3. मेमोराइज्डचा अर्थ काय होतो, पाठ करणे किंवा पाठांतर करणे. सो यू हॅव मेमोराइज्ड युअर स्पीच. तू तुझं भाषण पाठ केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे क्वेश्चन टॅग. सो बघा, जो यू आहे तो ऑलरेडी इथे दिलेला आहे आणि क्वेश्चन मार्कही दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त ऑक्झिलरी वर्ब जो आहे तो घ्यायचा आहे. मग आपण जर इथे पाहिलं तर हा आहे इथे हॅव, आणि हा जेव्हा क्वेश्चन टॅग तयार करेल तेव्हा हा नेगेटिव्ह होईल. म्हणजे या ठिकाणी हा जो हॅव असेल या हॅवला आपल्याला नॉट जोडावा लागेल. म्हणजे याला आपल्याला हॅवंट असं करावं लागेल. आणि जेव्हा आपण हॅवंट तयार करणार, हॅव आणि नॉटला एकत्र करून हॅवंट लिहिणार, तेव्हा हा करेक्ट क्वेश्चन टॅग होईल. सो आपण पाहू शकतो हॅवंट आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिसतोय. बाकीची सर्व ऑप्शन्स जी आहेत ती चुकीची आहेत. हा अगदी बेसिक प्रश्न आहे. बेसिक म्हणण्यापेक्षा हा अगदी प्रायमरी क्वेश्चन आहे, परंतु तरी देखील आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की हे जस्ट प्रॅक्टिस आहे. काही प्रश्न अगदी सोपे असतील, तर काही प्रश्न कन्फ्युजिंग असतील, तर काही प्रश्न हे थोडी मॉडरेट लेवलची असतील. सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतर पुढील प्रश्न आहे, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि या सेंटेन्समध्ये आपल्याला बघायचं आहे की सेंटेन्सचा असा कोणता पार्ट आहे किंवा असं कोणतं सेगमेंट आहे की ज्यामध्ये एरर आहे, ज्यामध्ये मिस्टेक आहे. मग बघा, आय नंतर ॲम बरोबर आहे, ॲम नंतर सुटेबली बरोबर आहे, त्यानंतर ड्रेस्डही बरोबर आहे कारण हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. त्यानंतर पुढे बघा, फॉर दी ओकेजन हे देखील बरोबर आहे. आणि इथे जर पाहिलं आपण तर MI आणि शेवटी दिलेला आहे क्वेश्चन मार्क. आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपल्या सेंटेन्सची सुरुवात IM ने होते, जेव्हा आपल्या सेंटेन्सची सुरुवात IM ने होते, तेव्हा त्याचं क्वेश्चन टॅग जे आहे ते आपण कसं करत असतो, आरंट आय ने करत असतो. याचं क्वेश्चन टॅग आपण कसं तयार करत असतो, आरंट आय ने तयार करत असतो. म्हणजे सरळ सरळ आपण तिथे आरंट आय लिहित असतो. ओके. मग या ठिकाणी पहा, आय एम सुटेबली ड्रेस्ड फॉर द ओकेजन, आणि हा जो MI जो आहे, हा जो MI आहे हा चुकीचा आहे. या पार्टमध्ये एरर आहे, या सेगमेंटमध्ये एरर आहे. मग आपल्याला विचारलेलं आहे, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे ऑप्शन्स जी आहेत बघा, ही ऑप्शन मागच्याच प्रश्नाची या ठिकाणी कॉपी करण्यात आलेली आहे. सो हे पूर्णतः चुकीचं आहे. तुम्ही फक्त लक्षात घेताना एवढं लक्षात घ्या की इथे हा जो सेगमेंट आहे, हा जो पार्ट आहे, या पार्टमध्ये एरर आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चालेल. यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. ॲपल ऑफ डिस्कॉर्डचा अर्थ होतो रिझन ऑफ फाईट, कॉज ऑफ फाईट. कसलं तरी भांडण असेल किंवा फाईट असेल किंवा लढाई असेल किंवा युद्ध असेल, याचं जे काही कारण असेल त्याला आपण म्हणतो व्हॉट इज एन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. सो या ठिकाणी बघा अ टेम्पटिंग ऑफर. टेम्पटिंग म्हणजे काय, भुरळ घालणारी, आकर्षित करणारी. आणि ऑफर आपल्या सर्वांना माहिती आहे काहीतरी देऊ करणे. भुरळ घालून काहीतरी देऊ करणे याला म्हटलं जातं अ टेम्पटिंग ऑफर. आणि याचा रिझन किंवा कॉजशी काहीही संबंध नाही आणि म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर आहे समथिंग दॅट कॉजेस फ्रिक्शन. समथिंग दॅट कॉजेस फ्रिक्शन, एक असं की ज्याच्यातून फ्रिक्शन निर्माण होते, डिस्प्यूट निर्माण होतं, तंटा निर्माण होतो, भांडण निर्माण होतो. सो समथिंग दॅट कॉजेस, कॉजेस या ठिकाणी बघा ज्याच्यामुळे काहीतरी होणे, रिझन, कॉज. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते काय होणार, ऑप्शन बी. त्यानंतर ऑप्शन सी मध्ये अ गुड अपॉर्च्युनिटी आहे आणि गुड अपॉर्च्युनिटी म्हणजे ॲपल ऑफ डिस्कॉर्ड होत नाही. त्यानंतर समथिंग व्हेरी स्पेशल, जे काही स्पेशल आहे त्याला आपण ॲपल ऑफ डिस्कॉर्ड असं म्हणत नाही. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड हे कॉजसाठी किंवा रिझनसाठी किंवा कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत त्यासाठी यूज केलं जातं, की जे काही कारण आहे, जे काही रिझन आहे ते. सो या ठिकाणी बघा समथिंग दॅट कॉजेस फ्रिक्शन हेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण आजचा आपला घेऊया. दो बिंदू इज पुअर. आता बघा या ठिकाणी दोन आपल्या सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे आणि हे जे बिंदू आहे हे एका मुलीचं नाव आहे. दो बिंदू इज पुअर, जरी बिंदू गरीब असली तरी ती ऑनेस्ट आहे, तरी ती प्रामाणिक आहे, तरी ती ऑनेस्ट आहे. शी इज ऑनेस्ट. मग बघा ज्यावेळेस आपल्या सेंटेन्सची सुरुवात दोने किंवा ऑल दोने होणार, ज्यावेळेस आपल्या सेंटेन्सची सुरुवात एकतर दोने होईल किंवा ऑल दोने होईल, तर जे पुढील सेंटेन्स आहे ते पुढील सेंटेन्स जोडण्यासाठी आपण YET येटचा वापर करत असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला YET येट हे जोडावं लागेल, तेव्हा ही दोन्ही सेंटेन्सेस एकमेकांशी जुळतील. सो बघा दो बिंदू इज पुअर येट शी इज ऑनेस्ट, जरी ती गरीब असली तरी ती प्रामाणिक आहे. या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक संभ्रम होतो, कन्फ्युजन होतो आणि ते बट हा कंजंक्शन यूज करतात. परंतु बट हा कंजंक्शन अजिबात यूज करायचा नाही. स्टील ही यूज होणार नाही. ऑप्शन सी मध्ये येट येते, तेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल. स्टील किंवा टिल किंवा बट हे यूज होणार नाहीत. लक्षात ठेवायचं फक्त YET येट यूज होईल. किंवा मग हा येट काढून आपण या ठिकाणी कॉमा लिहू शकतो. एकतर येट लिहायचा नसेल तर आपण ऑर या ठिकाणी कॉमा करूनही सेंटेन्स जे आहे ते कंटिन्यू करू शकतो. ओके. तर हा एक सोपा प्रश्न आहे, सर्वांना समजला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 12 इंचेस डॉट 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 अ फूट, 12 इंचांचं मिळून 1 फूट तयार होतं. मग आता बघा जरी या ठिकाणी 12 आहेत, म्हणजे जरी या ठिकाणी 12 इंचेस आहेत आणि यांची संख्या 1 पेक्षा जास्त आहे आणि जरी हे आपल्याला प्लुरल दिसत असलं तरी याच्या पुढे जेव्हा आपण जाणार तेव्हा याचा अर्थ किंवा याचं जे रेफरन्स आहे ते कोणी घेतलेलं आहे, फूटने घेतलेलं आहे. म्हणजेच फक्त 12 इंचेस असं असतं आणि 12 इंचेसचा संबंध अ फूटशी किंवा फूटशी नसता तर आपण 12 इंचेस नंतर प्लुरल व्हर्ब घेतलं असतं. परंतु इथे सांगितलं जात आहे की जे 12 इंच आहे ते काय आहे, 1 फूट आहे. आणि म्हणून 12 इंचेस हे 1 फूट आहे किंवा 12 इंचांचं मिळून 1 फूट तयार होतं. तर या आर्टिकल ए मुळे आपल्याला इथे सिंग्युलर व्हर्ब यूज करावा लागेल. आणि सिंग्युलर व्हर्ब जर तुम्ही मेक या शब्दाचा पाहणार तर मेक हा प्लुरल व्हर्ब आहे. व्हर्बला सिंग्युलर बनवण्यासाठी एस चा वापर करावा लागतो. म्हणजेच मेकला जर सिंग्युलर तयार करायचं असेल तर ते काय होणार, मेक्स होणार. आणि म्हणून या ठिकाणी सिंग्युलर व्हर्ब घ्यावा लागेल. सो सिंग्युलर व्हर्ब आहे आपला मेक्स आणि मेक्स आपल्याला मिळत आहे ऑप्शन ए मध्ये. सो ऑप्शन ए आपलं राईट ऑप्शन होणार. बाकी मेड होणार नाही, मेकिंग होणार नाही, फक्त मेकही होणार नाही.
जर पुढे अ फूट असं लिहिलं नसतं, 12 इंचांचं मिळून 1 फूट तयार होतो असं जर पुढे नसतं, फक्त 12 इंच आणि पुढे वेगळं सेंटेन्स तयार असतं, तर मग अशा परिस्थितीत आपण फक्त मेक लिहिला असता. परंतु 1 फूट तयार होत आहे म्हणून आपण 12 इंचला एक अमाऊंट गृहीत धरलं, एक अमाऊंट कन्सिडर केलं आणि अमाऊंट कन्सिडर करता बरोबर ते सिंग्युलर झालं. सिंग्युलर झालं म्हणून त्यासोबत आपण सिंग्युलर व्हर्ब यूज केला. तुमच्या लक्षात येत असेल. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजायचं असेल, 12 इंचेस जरी प्लुरल दिसत असलं तरी पुढे जाऊन ते काय होतंय, 1 फूट होतंय आणि 1 फूट म्हणजे काय, सिंग्युलर. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागणार, सिंग्युलर व्हर्ब. आता व्हर्बला सिंग्युलर करण्यासाठी त्याला काय लावावा लागतो, एकतर एस किंवा ईएस. मेकला सिंग्युलर करण्यासाठी काय लावावा लागेल, एस. तो झाला मेक्स, तो आहे ऑप्शन ए मध्ये. म्हणून आपलं ऑप्शन ए जे आहे हे करेक्ट आन्सर आहे. आता सर्वांच्या लक्षात आलं असेल असं मी मानतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, द मॅच ... इफ इट रेन्स. या ठिकाणी इफ आहे. द मॅच ... इफ इट रेन्स. आता बघा हा पॉइंट आपण प्रत्येक प्रश्नांमध्ये घेत असतो. असा प्रश्न मी प्रत्येक सरळ सेवा सेशनमध्येही घेतो आणि प्रत्येक जे MPSCचं सेशन आहे त्यामध्येही घेत असतो. तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की ज्या वेळेस इफ असेल त्यावेळेस इफ सोबत आपण प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स घेत असतो. प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स घेत असतो आणि त्याच्या पुढे येणारं जे वाक्य आहे ते फ्युचर इनडेफिनेट टेन्स मध्ये घेत असतो. मग आता बघा या ठिकाणी इफ नंतर इट रेन्स आहे म्हणजे हा इट सब्जेक्ट आहे आणि रेनला एस लावलेला आहे म्हणजे हा काय आहे, प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स. मग इफ सोबत जर प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स असेल तर शिल्लक राहिलेलं किंवा जे दुसरं वाक्य असेल, याला सोडून जे दुसरं वाक्य असेल ते वाक्य फ्युचर इनडेफिनेट टेन्स मध्ये असेल. म्हणजे त्यामध्ये सब्जेक्ट नंतर शाल किंवा विल किंवा कॅन किंवा मे वापरला जाईल. मग आता बघा या ठिकाणी हा सब्जेक्ट आहे, यानंतर एकतर विल वापरला गेला पाहिजे किंवा मे वापरला गेला पाहिजे किंवा कॅन वापरला गेला पाहिजे. मग या ठिकाणी बघा विल लिहिलेला आहे ऑप्शन ए मध्ये, वुड वापरता येणार नाही म्हणून ऑप्शन बी कॅन्सल. विल वापरता येईल परंतु विल नंतर बी वापरता येणार नाही, सो हे ऑप्शन कॅन्सल. त्यानंतर या ठिकाणी बघा शुड कॅन्सल, शुड वापरलेला आहे, शुड वापरता येणार नाही. द मॅच विल कॅन्सल, मॅच काय होणार, कॅन्सल होणार इफ इट रेन्स, जर पाऊस पडला तर. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ऑप्शन ए जे आहे हे करेक्ट आन्सर द्यावं लागेल. क्लियर. तर हा प्रश्न वारंवार अशा प्रकारे आपण रिपीट करत असतो. त्यानंतर पुढे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. पहिलं सेंटेन्स आहे, डज सोनाली लिव्ज द सिटी. आता बघा डजने वाक्याची सुरुवात झालेली आहे म्हणजे हे कंपल्सरी क्वेश्चन असेल, हा प्रश्न असेल आणि म्हणून याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असणं फार आवश्यक आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता याच्यानंतर जो नाऊन आहे तो या ठिकाणी दिलेला आहे सोनाली, परंतु यानंतर जो नाऊन असेल तो व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असेल, त्याला एस किंवा ईएस लावता येणार नाही कारण ऑलरेडी डूला आपण ईएस दिलेला आहे. जर डूला ऑलरेडी ईएस देऊन डज बनवलेला आहे तर पुढे येणारा जो व्हर्ब असेल त्याला एस ईएस लावण्याची गरज नाही, परंतु पहिल्या वाक्यामध्ये लिव्हला एस लावलेला आहे आणि म्हणून हे जे वाक्य आहे किंवा हा जो शब्द आहे हा चुकीचा आहे आणि शब्द चुकीचा असल्यामुळे वाक्य चुकीचं आहे. ओके. त्यानंतर पुढे बघूया, डू सोनाली. आता बघा डूने वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि नंतर एका व्यक्तीचं नाव आहे. जेव्हा वाक्याची सुरुवात डूने होईल आणि त्यानंतर व्यक्तीचं नाव असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नाचं स्ट्रक्चर हे पूर्णतः चुकीचं असतं आणि म्हणून डू वापरता येणार नाही. आणि इथे जर आपण सोनाली हा शब्द पाहिला तर याचा जो एस आहे तो कॅपिटल असायला हवा होता, तो स्मॉल आहे आणि म्हणून या ठिकाणी हे देखील चुकीचं आहे. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट सेंटेन्स होऊ शकत नाही. त्यानंतर बघा, डज सोनाली लिव्ह द सिटी. बघा डज बरोबर आहे, सोनाली ही बरोबर आहे, कॅपिटल एस आहे, यानंतर V1 ही बरोबर आहे, द ही बरोबर आहे, सिटी ही बरोबर आहे, क्वेश्चन मार्क ही बरोबर आहे, म्हणजे सेंटेन्स सी जे आहे ते करेक्ट आहे.
आता आपण पुढचं सेंटेन्स पाहूया. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा डू सोनालीसाठी वापरलेला आहे. सो डू चुकीचा आहे आणि सोनालीचा एस कॅपिटल नाही स्मॉल आहे, म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होणार. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन सी आणि हेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार. समजतंय सर्वांना? सो या ठिकाणी हे जे वाक्य दिलेली आहेत ही प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सची आहे. तुम्हाला जर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर व्यवस्थित समजलं असेल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला देता येईल. आताच आपण टेन्सची जी लाईव्ह लेक्चर्स घेतली त्यामध्ये मी तुम्हाला हा पॉईंट समजावून सांगितलेला आहे सर्वांना. यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट सेंटेन्स इज आय एम डॉट 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 अ फिल्म टू नाईट. आता बघा आय नंतर एम आहे, यानंतर निश्चितपणे आपल्याला काय यूज करावा लागेल, व्हर्ब हा ING फॉर्ममध्ये यूज करावा लागेल. बघ आय एम नंतर डायरेक्टली विल सी असं म्हणता येणार नाही, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. आय एम नंतर आपण ING फॉर्म यूज करतो म्हणून एकतर बी बरोबर होणार किंवा सी बरोबर होणार, परंतु आय एम नंतर विल सी डायरेक्टली घेता येणार नाही म्हणून ऑप्शन डी काय होणार, कॅन्सल होणार. सो ऑप्शन ए आणि ऑप्शन डी हे कोणत्याही परिस्थितीत आपली उत्तरं होऊ शकत नाही. यानंतर पुढे जर आपण गेलो तर आय विल बी आणि इथे आहे डॉट डॉट डॉट. आता आय नंतर विल आहे आणि विल नंतर बी आहे, तर यानंतर वर्ब हा ING फॉर्ममध्ये येईल किंवा V3 फॉर्ममध्ये येईल. मग आपण पाहू शकतो या ठिकाणी स्लेप्टही बरोबर आहे आणि स्लीपिंगही बरोबर आहे, दोन्हीही येऊ शकतात. तिसरं सेंटेन्स जर आपण पाहिलं आय एम डॉट 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 आस्क हिम टू रिटर्न माय मनी. आता इथे गोइंग टू आहे आणि इथेही गोइंग टू आहे, म्हणजे दोन ऑप्शन्सपैकी एक ऑप्शन जे आहे ते निश्चितपणे चुकीचं आहे. बघा आपण आता सेंटेन्स व्यवस्थित रीड करूया. आय एम सीइंग अ फिल्म टू नाईट. आज रात्री मी चित्रपट पाहणार आहे. सो बरोबर आहे. आय विल बी डॉट 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 ऑल डे ऑन संडे. आता ही घटना फ्युचरमध्ये घडणार आहे आणि फ्युचरमध्ये जी क्रिया घडणार आहे ती दाखवण्यासाठी आपण विल बी प्लस ING चा वापर करत असतो. सो जी घटना घडवण्यात येणार आहे त्यासाठी विल बी प्लस V3 आणि जी घटना कंटिन्युअसली पुढे घडत राहणार आहे ती दाखवण्यासाठी विल बी प्लस ING. आणि म्हणून आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्लेप्ट घेता येणार नाही. सो ऑप्शन बी कॅन्सल होणार. सो आय विल बी स्लीपिंग, मी झोपत राहणार ऑल डे ऑन संडे. जेव्हा रविवार येईल ना तर रविवारचा पूर्ण दिवस मी झोपलेलो राहणार आहे, रविवारचा पूर्ण दिवस मी झोपेत घालवणार आहे असा याचा अर्थ होतो. आणि आपण जर इथे स्लेप्ट लिहिला आय विल बी स्लेप्ट ऑल डे ऑन संडे तर याचा अर्थ असा होतो की रविवारच्या दिवशी मला झोपवलं जाईल. मग आता मी काही लहान नाही आहे की मला झोपवलं जाईल. सो या ठिकाणी झोपवलं जाईल हा स्लेप्ट याप्रमाणे पॅसिव्ह व्हॉइस घेतला जाणार नाही, मग आपण ऑप्शन डी जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे. आता या ठिकाणी एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन सी, तेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. क्लिअर आहे? तर हा प्रश्न आहे टेन्सवर, अत्यंत सोपा असा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. दे वर वर्कड हार्ड. आता बघा दे वर वर्किंग हार्ड असं जर असतं तर सेंटेन्स बरोबर असतं, परंतु दे वर वर्कड हार्ड असं जर सेंटेन्स आपण बनवत आहोत तर हे सेंटेन्स काय आहे, चुकीचं आहे. पुढील सेंटेन्स पहा. दे आर वर्किंग व्हेरी हार्ड. दे आर वर्किंग व्हेरी हार्ड. आर नंतर वर्क ING फॉर्ममध्ये आहे, हार्डच्या आधी तुम्ही व्हेरी यूज करू शकतात. सो हे सेंटेन्स जे आहे बी हे करेक्ट आहे. पुढचं सेंटेन्स बघा. दे हॅव वर्किंग. बघा हॅव हा जो व्हर्ब आहे यानंतर जो मेन व्हर्ब येईल तो V3 मध्ये येईल किंवा याच्यानंतर डायरेक्टली नाऊन येईल, परंतु इथे व्हर्बला ING फॉर्ममध्ये यूज केलेला आहे तर हा वर्किंग चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन सी चुकीचा आहे. आणि द लास्ट सेंटेन्स दे वर्क्स हार्ड. तर या ठिकाणी हा जो एस अननेसेसरी यूज केलेला आहे सो यामुळे ऑप्शन डी कॅन्सल होणार. तो या पद्धतीने जर आपण पाहिलं तर ऑप्शन बी दे आर वर्किंग व्हेरी हार्ड हेच आपल्यासाठी करेक्ट सेंटेन्स होईल की ते खूप मेहनतीने काम करत आहेत. क्लिअर आहे? तर या पद्धतीने ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. ओके, चला पुढचं सेंटेन्स पहा. पुढचा प्रश्न आहे. आय डोंट थिंक दॅट द पोस्टमॅन डॉट 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 येट. आय डोंट थिंक. आता या ठिकाणी हे जर सेंटेन्स पाहिलं तर हे प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचं आहे, त्यामुळे पुढे जे सेंटेन्स येईल ते प्रेझेंटशीच रिलेटेड असेल अथवा फ्युचरशी रिलेटेड असेल. मग आपण बघूया. दॅट द पोस्टमॅन आणि इथे दिलेलं आहे YET. YET.
आता बघा या ठिकाणी दिलेला आहे द पोस्टमॅन आणि YET जर असेल तर आपण यूज करत असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स जर यूज करायचा असेल तर आपण हॅव हॅज प्लस V3 यूज करत असतो. पोस्टमॅन एक आहे म्हणून त्यासाठी हॅज यूज करणार आणि हॅज नंतर V3 यूज करावा लागणार. सो बघा इथे वॉज कम आहे की जे चुकीचं आहे, इथे विल कम आहे की जे चुकीचं आहे, इथे हॅज कम आहे की जे बरोबर आहे, इथे हॅड कम आहे. परंतु आपण आय डोंट थिंक हे प्रेझेंटमध्ये बोलल्यामुळे पुढचं सेंटेन्स पास्टमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून ऑप्शन डी या ठिकाणी चुकीचं होणार आणि करेक्ट ऑप्शन होणार हॅज कम, ऑप्शन सी. सो जेव्हा YET असं लिहून दिलेलं असणार तेव्हा तिथे आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचा आहे आणि जेव्हा YET हा कंजंक्शन म्हणून जोडण्याचं काम करेल तेव्हा वाक्याची सुरुवात एकतर दोने होणार किंवा ऑल्दोने होणार, हे पूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता यानंतर आपला आजचा पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. मिस्टर जोशी हॅज डिसाइड टू रिटर्न टू पुणे. आता बघा इथे हॅज लिहिलेला आहे, मिस्टर जोशी आहेत आणि यांच्यानंतर हॅज वापरलेला आहे, अगदी बरोबर आहे. परंतु हॅज नंतर आपण जो व्हर्ब यूज करतो तो तिसऱ्या फॉर्ममध्ये असतो, V3 असतो. म्हणजे इथे डिसाइडेड असायला हवं होतं, इथे डिसाइड नको, इथे डिसाइडेड असं पाहिजे होतं. परंतु इथे डिसाइड असल्यामुळे पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे. दुसरं सेंटेन्स पहा, मिस्टर जोशी बरोबर आहे, हॅज बरोबर आहे, डिसाइडेड ही बरोबर आहे. टू नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म रिटर्न, टू नंतर या ठिकाणी पुणे. सो हे सेंटेन्स पूर्णतः बरोबर आहे. सो हेच सेंटेन्स आपल्यासाठी करेक्ट असणार, बाकीची सेंटेन्सेस चुकीची असणार. मग आता बघा मिस्टर जोशी डिसाइड टू रिटर्न. आता बघा मिस्टर जोशी लिहिलेला आहे आणि मिस्टर जोशी किती आहेत, एकच आहेत, एक आहे म्हणून यानंतर डिसाइड लिहिता येणार नाही. डिसाइडला सिंग्युलर करावं लागेल, मग डिसाइडला सिंग्युलर करण्यासाठी त्याला एस लावावं लागेल. ते जेव्हा डिसाइड्स होईल म्हणजे या डिसाइडच्या ऐवजी जेव्हा तुम्ही डिसाइड्स असं लिहिणार तेव्हा ते बरोबर होईल. परंतु या ठिकाणी फक्त डिसाइड असल्यामुळे हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं असल्यामुळे ऑप्शन सी जे आहे हे कॅन्सल होणार. त्यानंतर ऑल आर करेक्ट जे आहे हे होऊ शकत नाही कारण फक्त एकच सेंटेन्स बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बी या ठिकाणी बरोबर असेल. आपण पाहिलं तर हे टेन्सवर विचारलेले प्रश्न आहे. हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हाही प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हा प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सवर विचारलेला प्रश्न आहे किंवा विचारलेलं सेंटेन्स आहे. यानंतर आजचा आपला पुढचा प्रश्न आहे ही डॉट 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 लिव्हिंग इन द सिटी सिन्स 1994. आता बघा या ठिकाणी ही दिलेला आहे आणि इथे व्हर्ब ING फॉर्ममध्ये आहे. ING फॉर्ममध्ये आहे तर ही नंतर एकतर इज किंवा वॉज किंवा हॅज बीन किंवा हॅड बीन किंवा विल बीचा वापर होईल. मग आता इथे बघा इथे वापरलेला आहे सिन्स 1994 म्हणजे 1994 पासून. सो सिन्स 1994 असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला क्लिअरली कळतंय की या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल. मग बघा इज बीइंग हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये येत नाही म्हणून हे घेऊ शकत नाही. हॅज बीन हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे म्हणून हे आपण घेऊ शकतो. फक्त इज घेता येणार नाही आणि फक्त वॉजही घेता येणार नाही, आपल्याला फक्त हॅज बीन लिहावं लागेल. सो ही हॅज बीन लिव्हिंग इन द सिटी सिन्स 1994. 1994 पासून ते या सिटीमध्ये या शहरामध्ये राहत आहेत. आणि या सेंटेन्समध्ये जर हा सिन्स 1994 वाला पार्ट नसता, या सेंटेन्समध्ये जर हा सिन्स 1994 वाला पार्ट नसता तर या सेंटेन्समध्ये आपण इज असंही म्हटलं असतं. परंतु इथे सिन्स 1994 आहे म्हणून आपल्याला हॅज बीन असं लिहावं लागेल. म्हणून आपल्याला काय लिहावं लागणार, हॅज बीन असं लिहावं लागणार. क्लिअर आहे सर्वांना. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मी तुम्हाला हे छोटे छोटे पॉईंट समजावून सांगितलेले आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डॉट 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 ॲपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज. आता बघा आपल्याला लहानपणापासून सवय आहे की ॲपल आपल्याला दिसलं की आपण आर्टिकल ॲन जोडतो. परंतु पहा इथे ॲपल नाही आहे, इथे ॲपल्स आहेत
म्हणजे एक ॲपल नसून एकापेक्षा जास्त ॲपल्स आहेत आणि एकापेक्षा जास्त ॲपल्स असतील तर आपण आर्टिकल एचा तर वापर करत नाही, आर्टिकल एनचाही वापर करत नाही. सो आर्टिकल ए ही चुकीचं होणार, आर्टिकल एन ही चुकीचं होणार. आणि इथे जर आपण पाहिलं ॲपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज, वेगवेगळ्या देशांमध्ये ॲपल्स ग्रो होतात किंवा ॲपल्स पिकवले जातात किंवा ॲपल्स पिकतात किंवा ॲपल्स उगवतात, ते ॲपल्सची झाडं उगवतात. सो ही एक कॉमन ट्रॅजेडी आहे, ही एक कॉमन फिनॉमिनॉन आहे, ही एक जनरल होणारी घटना आहे. आणि जनरल होणाऱ्या घटनेमध्ये जे काही नाऊन आहे त्याच्यासाठी आपण आर्टिकल द चाही वापर करत नाही. आर्टिकल द चा स्पेसिफिकसाठी यूज होतो म्हणून आर्टिकल द येणार नाही. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होणार नो आर्टिकल, कोणत्याही प्रकारचं आर्टिकल यूज होणार नाही. ॲपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज हे सेंटेन्स याच प्रकारे राहील. ओके, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे डॉट 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 काऊ इज डॉट 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 युजफुल ॲनिमल. आता बघा या सेंटेन्समध्ये युजफुल वापरलेला आहे आणि युजफुल नंतर ॲनिमल आहे. ॲनिमल हे एक सिंग्युलर नाऊन आहे आणि युजफुल हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. जर नाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्हच्या उच्चाराप्रमाणे आपण आर्टिकल वापरतो. बघ ॲडजेक्टिव्हचा उच्चार करत असताना आपण युजफुल असं म्हणतो. यू हा उच्चार जो आहे हा व्यंजन ध्वनी आहे, कॉन्सनंट साऊंड आहे आणि कॉन्सनंट साऊंड आहे म्हणून आपण या ठिकाणी आर्टिकल ॲन वापरत नाही. इथे आपण काय यूज करतो, आर्टिकल ए यूज करतो. आणि म्हणून ज्या ऑप्शनमध्ये शेवटी आर्टिकल ए असेल तेच आपलं उत्तर बरोबर असेल. इथे ॲन आहे म्हणून हे ऑप्शन कॅन्सल होणार. नो आर्टिकल आपण घेऊ शकत नाही, ऑप्शन सी कॅन्सल होणार. आर्टिकल ॲनचा वापर होणार नाही कारण भलेही त्याची सुरुवात यू पासनं झालेली आहे, यू पासनं सुरू झालेली आहे तरी आपण सुरुवात ही कोणत्या लेटरने झालेली आहे हे महत्त्वाचं नाही. तो शब्द बोलत असताना सुरुवातीचा उच्चार नेमका काय आहे त्यावरून आपण आर्टिकल ठरवत असतो आणि म्हणून इथे काय यूज करणार आपण आर्टिकल ए. त्यानंतर इथे ऑप्शन ए मध्ये द दिलेला आहे सो आपण इथे आर्टिकल द यूज करू शकतो कारण काऊ म्हणजे एक काऊ, परंतु काऊच्या आधी जर आपण आर्टिकल द चा वापर केला किंवा कोणत्याही प्राण्याच्या नावाच्या आधी आपण आर्टिकल द चा वापर केला तर तो फक्त एक प्राणी राहत नाही तर त्या प्राण्यांचा तो ग्रुप तयार होतो. डॉग म्हटला म्हणजे डॉग होणार, अ डॉग म्हटलं तर तो एक डॉग होणार आणि द डॉग तुम्ही जेव्हा म्हणणार तेव्हा तो डॉग्सचा पूर्ण ग्रुप कलेक्टिवली मानला जाणार किंवा गृहीत होणार. सो द काऊ इज अ युजफुल ॲनिमल याचा अर्थ होतो की फक्त एक काऊ नाही तर जितक्या काऊ किंवा जितकी काऊची जमाती आहे त्यामध्ये असलेल्या सर्व काऊज ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व कशा आहेत, युजफुल आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण काऊसोबत आर्टिकल द चा वापर करत असतो. तुम्ही द चा वापर केला तरी चालतो आणि इथे जर आर्टिकल नसलं तरी देखील चालेल, तरी देखील हे बरोबर होईल. तुम्ही असं म्हणा द काऊ इज अ युजफुल ॲनिमल किंवा तुम्ही फक्त असं म्हणा काऊ इज अ युजफुल ॲनिमल, दोन्ही सेंटेन्सेस करेक्ट आहेत, दोन्ही सेंटेन्सेस योग्य आहेत. सो लक्षात ठेवायचं सर्वांनी, इथे ऑप्शन ए आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. आणि यानंतर काही सेंटेन्सेस आहेत, प्रश्न आहेत. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. सेंटेन्स आहे एव्हरीवन नोज हिम. आता बघा अगदी सोपं सेंटेन्स आहे, छोटंसं सेंटेन्स आहे, तीनच शब्द आहेत. सब्जेक्ट आहे एव्हरीवन हा सब्जेक्ट, नोज आहे V1 ला एस जोडलेला आणि हिम आहे ऑब्जेक्ट. मग बघा जेव्हा याचं पॅसिव्ह व्हॉइस तयार करायचं असेल तेव्हा ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवावं लागेल. ऑब्जेक्ट आहे हिम आणि हिम जेव्हा सब्जेक्ट मध्ये येणार तेव्हा तो हिम राहणार नाही, तेव्हा तो ही होणार, सब्जेक्टिव्ह केस आहे आणि म्हणून प्रत्येक सेंटेन्सची सुरुवात तुम्हाला ही ने पाहायला मिळत आहे. ओके, आता याच्यानंतर आपल्या उलट यायचं आहे. ऑब्जेक्ट नंतर हा आता व्हर्ब कडे आपल्याला यायचं आहे. व्हर्ब कोणता आहे, V1 ला एस लावलेला आहे. V1 ला एस लावलेलं असेल तर सब्जेक्ट नंतर आपण MSR प्लस V3 वापरतो. सब्जेक्ट ही आहे म्हणून त्यानंतर इज वापरावा लागेल. इज प्लस V3 म्हणजे काय, इज आणि नोजचा V3 नॉन होतो, म्हणजे ही नंतर इज आणि नॉन हे दोन शब्द आपल्याला हवी आहेत. सो बघा इज नॉन आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये मिळतंय, वॉज नॉन आपल्याला दुसऱ्या ऑप्शनमध्ये मिळतंय जे चुकीचं आहे. हॅड बीन न्यू आपल्याला तिसऱ्या ऑप्शनमध्ये मिळतंय जे चुकीचं आहे. अगेन वॉज नॉन आपल्याला मिळतंय की जे चुकीचं आहे. सो B, C, D पूर्णतः एलिमिनेट झाले, एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन ए.
आणि आता पुढे बघा, जेव्हा नोचा V3 आपण तयार करतो नॉन किंवा नो या शब्दाला जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये यूज केलं जातं तेव्हा याच्यानंतर बाय हे प्रपोजिशन यूज केलं जात नाही, यानंतर टू हे प्रपोजिशन यूज केलं जातं आणि म्हणून या ठिकाणी हा जो टू आहे हा टू अगदी बरोबर आहे. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की टू चुकीचा आहे, परंतु टू चुकीचा नाही. काही जणांना असं वाटत असेल बाय यायला हवा होता, असं होणार नाही. नॉन नंतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय येत नाही, टूच येतो, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर हा सब्जेक्ट एव्हरीवन या ठिकाणी लिहिलेला आहे. सो पहिलं जे ऑप्शन आहे तेच आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे. क्लिअर आहे सर्वांना? तर या पॉईंटवर आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच अँड द सेंटेन्स इज ही सेड आय हॅव बीन हेल्पिंग द पुअर. आता बघा, हा जो ही सेड आहे हा जसाचा तसा येईल इनडायरेक्ट स्पीच करताना. तर इथे ही टोल्ड लिहिलेला आहे, ऑप्शन ए कॅन्सल. ही सेड दॅट, इथे ही टेल्स लिहिलेला आहे म्हणून ऑप्शन सी कॅन्सल. इथे ही सेज लिहिलेला आहे म्हणून ऑप्शन डी कॅन्सल. पुन्हा एकदा लक्ष द्या. बघा, ही सेड आपल्याला जसंच तसं मिळालं पाहिजे इनडायरेक्ट स्पीच करत असताना. मग इथे ही टोल्ड दिलेलं आहे हे कॅन्सल, इथे सेड दिलेलं आहे हे बरोबर, इथे टेल्स दिलेलं आहे हे चुकीचं, इथे सेज लिहिलेलं आहे, इथे सेज लिहिलेलं आहे हे चुकीचं. सो ऑप्शन डी कॅन्सल. सो ऑप्शन ए, ऑप्शन सी, ऑप्शन डी एलिमिनेट झाले. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन बी आणि तेच आपलं करेक्ट उत्तर असेल, परंतु तरी देखील आपण चेक करूया. आता हा जो ही सेड आहे आणि हा जो पार्ट आहे हे दोन वेगवेगळे सेंटेन्सेस आहेत. या दोन्ही सेंटेन्सेसला जॉईन करायचं आहे. जॉईन करण्यासाठी आपण काय करणार, हा कॉमा आणि हा डबल इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करणार आणि त्यामध्ये दॅट हा शब्द लिहिणार. सो या ठिकाणी बघा आपण हा दॅट शब्द लिहिलेला आहे. आता डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर सेंटेन्सची सुरुवात आय ने होत असेल तर हा आय जसाच तसा लिहिला जात नाही. हा आय या सब्जेक्टकडे येतो आणि हा सब्जेक्ट तिथे रिप्लेस केला जातो. म्हणजे त्या आयच्या ऐवजी आपल्याला ही हा सब्जेक्ट लिहावा लागणार आणि म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, ही लिहिलेलं आहे. आणि हा जो हॅव बीन आहे किंवा हॅज बीन आहे हा हॅड बीन मध्ये रूपांतरित होतो. हा हॅव बीन किंवा हॅज बीन जो आहे हा हॅड बीन मध्ये कन्वर्ट होतो इनडायरेक्ट स्पीच करत असताना. मग या ठिकाणी बघा आपण हॅड बीन लिहिलं, हेल्पिंग द पुअर, हेल्पिंग द पुअर, फुल स्टॉप, आणि हेच आपलं करेक्ट डायरेक्ट स्पीच आहे. तर याप्रमाणे आपल्याला हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी आपण ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी प्रश्न पाहिलेली आहेत. प्रश्नांचं ॲनालिसिसही आपण केलेलं आहे. या व्हिडिओला तुम्ही जर दुसऱ्यांदा फास्ट फॉरवर्ड करून पाहणार तर नक्कीच हे सर्व प्रश्न तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात येतील आणि यांचे सोल्युशन्सही तुम्हाला माहिती होतील. आणि अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जातील तेव्हा नक्कीच तुम्हाला याची करेक्ट उत्तरं जी आहेत ती देता येतील आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला चांगला स्कोर जो आहे तो घेता येईल. आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया आज रात्री 9 वाजता MPSC लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय. जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच.